ला पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु लॉंगॉनच्या दिशेने स्ट्रोक खेळल्यानंतर एक रन देखील या ठिकाणी ॲड होते. एका रनने धावफलक ओपन होत असताना टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच, एक मोठा स्कोर उभा राहायचा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अगेन्स्ट गावदेवी राबाडा या टीमच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत 2 सामने जिंकण्याचा विक्रम अंडर 25 या कॉन्सेप्टमध्ये अनिलदादा नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमने कंप्लीट केल्या आणि आल्या आल्या मैदानाच्या बाहेर परतीचा इशारा दिलाय. पहिला धक्का. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिश मुकादम आलेत बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल होईल की काय. आल्या आल्या आपल्या कार्याचा आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत असताना क्रिश मुकादमच्या बॅटमधून आलाय हा क्रॅकिंग सिक्सर. टायमिंग भरपूर चांगलं होतं. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळ आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावस. नेक्स्ट मॅच आराध्य कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये मच्छिंद्र समुदी दारावे या दोन टीममध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करण्यासाठी देखील यायचं आहे. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. 22ला या धावा रोखाव्या लागतील. सेकंड इनिंगमध्ये याच धावा पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. पहिल्या मॅचमध्ये आपण ते प्रात्यक्षिक पाहिलं की एक्स्ट्रा स्वरूपामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 11 रन. डीजे ब्लीच. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल स्पेल नंबर 2 साठी. सातत्याने एक यंगस्टर खेळाडू म्हणून भावेश कोई असेल, शुभम पाटील असेल, या टीमसाठी भरपूर चांगले योगदान या खेळाडूंच्या दरम्यान गेले अनेक वर्ष आम्ही पाहिले. परंतु आज या मॅचमध्ये एक नवा अध्याय दोन्ही टीम समोर आपल्याला पाहायला मिळेल. कारण जिंकायचं आहे प्रत्येकाला, परंतु ज्याचे प्रयत्न चांगले त्याचा विजय निश्चित. ओव्हर द विकेट. शुभमचा हा पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज भावेश कोईने. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. या बॉलवर केले आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केला हवाई सफर आणि ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल सिक्सर षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहिला ॲक्शन रिप्लेमध्ये. या फटक्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा. आणखीन एक मोठा लॉंग अँड हाय पॉवरफुल ब्युटिफुल हा सिक्सर.
यस थँक्यू. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आले. तिसरा देखील येईल की काय ही उत्कंठा होती की काय, परंतु या क्षणाला जे 2 वार झाले त्याचा पलटवार दिला शुभम पाटीलने. हा तिसरा मोठा स्ट्रोक खेळत असताना प्रयत्न फसले आणि फलंदाज ऋषी मात्रेला दिलाय परतीचा इशारा. दुसरा धक्का. यस थँक्यू. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी जिंकण्याची शर्यत दोन्ही टीममध्ये लागली, परंतु या मॅचमध्ये विजयाची शर्यत कोण जिंकेल प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. नवीन बॅट्समन ओमजी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. ओमजीसाठी हा धीम्या गतीचा बॉल, परंतु दिशा भरकटली. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला होता की ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते ना, त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हा बॉल देखील लेगस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केलाय. अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना, तर आतापर्यंत रन होतात त्या म्हणजे 26 रन, 26 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लाईन भरपूर चांगली होती, लाईन मिस केली. 2 षटकार जरूर आले शुभमच्या विरोधामध्ये, परंतु त्याने प्रत्युत्तर देत असताना ऋषिकेत म्हात्रे जी त्याने विकेट प्राप्त केली. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जरा प्रयत्न सफल झाला असताना तर बॅट्समन ओमजीला मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन आतापर्यंत होत आहेत. ओव्हर नंबर 2 सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. शुभमचा हा बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर जरूर होता बॅट्समन क्रिशचा, परंतु एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 28 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. ने 28 धावा आतापर्यंत होतात धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 भावेश आलाय पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने ज्या प्रकारे धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 29 रन देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो. क्रिकेटमध्ये देखील हेच आहे. एक एक रनने तुम्ही धावफलकावर धावा वाढवू शकता, परंतु त्या धावफलकाला गती देण्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र जरूर करावी लागते. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली बॅट्समन ओमजीने. जसा टप्पा पडला त्याने ओळखले की हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर जाईल, अवांतर स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि ते प्रात्यक्षिक सफल होताना देखील ओमजीचं आपल्याला पाहायला मिळालंय. ओमजीसाठी हा बॉल लॉफ्ट केला, मिडॉनला फिल्टर होता, चांगला प्रयत्न, परंतु फेकी थोडीशी घशाय झाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या
आतापर्यंत 31 रन 31. या बॉलवर देखील उडवलाय क्रिश मुकादमच्या बाट मधून आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे डाऊन द ग्राउंड 6 रनसाठी आज षटकार. थँक्यू. काय अफलातून बॅटिंग करतोय छोटा पाकिट बडा धमाका सध्याच्या घडीला क्रिश मुकादम. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक तर जरूर केलाय परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही क्रिश चित्रपट ज्या प्रकारे पाहिला ऋतिक रोशनचा जशी भूमिका क्रिश चित्रपटामध्ये ऋतिक रोशनने साकारली ना सध्याच्या घडीला या मॅचमध्ये देखील क्रिश मुकादम देखील तशीच काहीतरी भूमिका साकारतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल होत असताना बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. हा तिसरा विकेट गमावलाय. वार केला परंतु त्याला पलटवार दिला आणि फलंदाज क्रिश मुकादम देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्धू आपल्याला पाहायला मिळेल. याच क्रीडांगणामध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील ज्या खेळाडूने गतवर्षी पूर्ण केला तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सिद्धू आपल्याला पाहायला मिळेल. कठीण काळाच्या दिशेने संघ चाललाय परंतु सावरण्यासाठी भरपूर चांगली इनिंग पेश करावी लागेल. आडव्या बॅटने स्ट्रोक तर जरूर केलाय. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय परंतु रन मिळेल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या 39. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39. डीजे प्लीज. तीन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. स्पेल नंबर 4 वैयक्तिक पहिल्याने सांघिक 4थं षटक सागर आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच मच्छिंद्र स्मृती दाराबे आणि त्यांच्याच अगेन्स्ट आराध्य कुमार 11 तुर्बे. सागर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 बाउन्स बॉल जज करेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल त्या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन.
कव्हरच्या दिशेने फटका तर जरूर चांगला खेळलाय, पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल होत असताना डी पेक्षा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे सिद्धूच्या बॅटमधून आलाय. आज स्वतःला सिद्ध करत असताना या मॅच मध्ये काय लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत असताना सिद्धूच्या बॅटमधून आज षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस उडवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याच क्रीडांगणामध्ये गत वर्षी 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आणि आज देखील 30 धमक 30 ताकद आपल्याला पाहायला मिळते. आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर धावफलकाची गती वाढवत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 52 धावा. सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला पूर्ण झालंय. हा तिसरा देखील आलाय आणि या स्पर्धेतील तिसरा फलंदाज ज्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. सुरुवातीचा पहिला फलंदाज अनिकेत साळुंकेने पहिला विक्रम केला, त्यानंतर दुसरा विक्रम प्रभातने केला आणि त्यानंतर हा फलंदाज सिद्धू जो तिसरा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये, ज्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम पूर्ण केलाय. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 58 धावा आतापर्यंत होत आहेत. दिशा थोडीशी भरकटली, दबाव 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 स्पष्टपणे जाणवतोय गोलंदाज सागरवर, कारण 3 मोठे प्रहार त्याच्या विरोधामध्ये आलेत. परंतु जर कमबॅक करायचं असेल तर बॅट्समनला रोखावा लागेल, मोठे फटके लगावण्यापासून रोखावा लागेल. हा चौथा देखील आलाय या षटकामध्ये. काय बॅटिंग, स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. धावांचा कडकडाट होत असताना मोक्याच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला संघ अडचणीमध्ये असताना. क्रिकेट खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे याचं प्रात्यक्षिक दाखवतोय, कारण कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणारा खेळाडू मात्र सातत्याने वर्चस्वामध्ये येत असतो आणि तेच वर्चस्व सध्याच्या घडीला या मॅचमध्ये राखतोय बॅट्समन सिद्धू आपल्या टीमसाठी. तर यस, थँक्यू. 4 बॉलमध्ये सलग 4 षटकार तर आतापर्यंत आलेत. हा 5वा देखील येईल की काय अशी उत्सुकता वाढली प्रत्येक मायबाप प्रेक्षकाची. हलक्यात आणि सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम हर्ष नाईक जे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 67 धावा आतापर्यंत होतात. शेवटचं 1 षटक आतापर्यंत शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारी ओव्हर. यस, थँक्यू. ओव्हर नंबर 5 आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिला बॉल समोरच्या दिशेने. काय अफलातून बॅटिंग. तो आला, त्याने कठीण काळामध्ये आपल्या टीमला ओळखला आणि आपल्या टीमच्या विजयासाठी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी त्याने मात्र खऱ्या अर्थाने आपल्या अफलातून अंदाजाने बॅटिंग केली. प्रेक्षकांसहित आपल्या टीमला देखील त्याने खुश केलं या मॅचमध्ये. काय बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये 4 षटकार तर मारले, परंतु त्यानंतर हा 5वा देखील आलाय. 72 धावा, 72 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल पुल केला, परंतु पुल अनसक्सेसफुल झालाय. भावेश कोईने पकडलाय हा झेल आणि फलंदाज सिद्धू कोईशी खेळी होते समाप्त. एक वादी खेळी मात्र जरूर त्याने साकारली. या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला.
तर यस थँक्यू. नवीन बॅट्समन शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 72 धावा देखील आतापर्यंत होत आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 4 बॉल. शेवटच्या 4 बॉलमध्ये किमान 2-1 षटकार जर आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. डीप पॉईंटच्या दिशेने फटका केला. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल. रनआउटची संधी तर जरूर आहे. फेकी तर चांगली होती. गॅदर खराब राहिला आहे. याचा पुरेपूर फायदा घेतला. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते. ती जिद्द आणि ती चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज शंकरच्या माध्यमातून 74 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंगमधले. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. 75 धावा आतापर्यंत होत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठलाय प्रियदर्शनी बेलापूर या टीमने. व्हेरी क्लासिकल बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली सिद्धूच्या माध्यमातून. परंतु बाद झाल्यानंतर शंकर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकेरी 2 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न. 76 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग थोडंसं चुकलं. लॉंग कार्पेट डीप मिड विकेटचा फिल्डर भावेश भरपूर वेगाने धावत आला. फेकी गचा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 रनच्या साह्याने 78 धावा आतापर्यंत होत आहेत. शेवटचा अंतिम बॉल. चला नेक्स्ट मॅच मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉल आलाय. 79 धावा 79. आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठण्याचा विक्रम केलाय. आई गावदेवी चषक 2026 या पर्वामध्ये टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या माध्यमातून मोठा फटका तर जरूर केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर भरपूर चांगली फिल्डिंग होते. 1 रन तर जरूर कंप्लीट होते. सेकंड रन घेत असताना दुसरी धाव देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळाली. 81 धावा आतापर्यंत होतात आणि 82 धावांचं टार्गेट असेल टीम गावदेवी राबाडा या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच. आराध्य कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आम्ही आमंत्रित करतोय मच्छिंद्र स्मृती धारावे. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. विराज पाटील आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. विराज पाटील. चला टीम मच्छिंद्र स्मृती धारावे टीम कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी या.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील आणि भावेश कोळी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर सिद्धू कोळी आलाय. उन्मेष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल नेक्स्ट मॅचचा. टॉस देखील या ठिकाणी होतोय. आराध्य कुमार इलेवन तुर्बे आणि मच्छिंद्र स्मृती दारामे टॉस जिंकलाय तुर्बे टीमने. मॅच ऑन होते. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सलग आतापर्यंत बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा हा तिसरा बॉल देखील अंगाचा वेध मात्र जरूर घेतलाय. एक रन देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर धावफलक ओपन झालाय गावदेवी राबाडा या टीमचं. समोरच्या दिशेने फटका केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु या क्षणाला डीप मध्ये फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 4. हा आलाय भावेशच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार. यस थँक्यू. मोठा फटका देखील खेळला भावेश कोळीचा हा ब्रँड आणि हा ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. षटकार देखील आलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा आतापर्यंत होतात. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 70 धावा पूर्ण करायच्यात. गोलंदाज ओमजी आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमजी स्पेल नंबर 2. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता परंतु दिशा भरकटली. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीडची संधी असेल बॅट्समन भावेशच्या खात्यामध्ये. नो बॉलचा इशारा देखील आहे. लॉब देखील केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु एकच सिंगल. स्वप्नीलजी ठाकूर यांचं देखील सरचे स्वागत, वेलकम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील फटका तर जरूर चांगला खेळला आहे. चेंडू जाईल लॉंग अँड हाय. हा षटकार. तर यस, थँक्यू. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. दिशा थोडीशी भरकटली. अंपायर सिग्नल आलाय. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. भरपूर लांबटीचं षटक आतापर्यंत रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय ओमजीने. हा बॉल देखील वाईट बॉल आलाय. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील ओमजीला. फुलटॉस होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. पुन्हा एकदा भन्नाट वेग होता परंतु हा वाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आतापर्यंत अवंतर स्वरूपाचे रिलीज केलेत. टीमची धावसंख्या 26. पुन्हा एकदा आणखीन एक नो बॉल आलाय परंतु या क्षणाला घडले काय. नो +1 2 धावा देखील ऍड झाल्यात.
स्पेल नंबर 3 विनायक आलेत गोलंदाजीसाठी. अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा कॉन्फिडन्स वाढेल प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन भावेश, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे अजूनही 4 बॉल, शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. अप्रतिम दर्जाचा स्पेल हाताळला ज्या प्रकारे गोलंदाजामध्ये बदलाव केला होता. समीकरण बदलले. 18 बॉलमध्ये करायच्या 53 धावा आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर सिद्धू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बिग हिट केलाय. टायमिंग प्रॉपर शुभमच्या बॅटमधून आलाय. या मॅच मध्ये एक शुभ संदेश देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे 44. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. हार मानण्यासाठी गावदेवी राबाडा संघ तयार नाही. सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत, कारण हा संघर्ष त्यांना विजयाचं सामर्थ्य मिळवून देऊ शकतो. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 16 अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे 44. या बॉलवर देखील मोठा फटका खेळलाय. हा षटकार आलाय. समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. एक्केचाळीस रनची गरज अजूनही आहे. पुन्हा एकदा आणखीन एक हा धमाकेदार सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. चौदा बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 35 रन. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की ही जोडी अशी आहे की जर शेवटच्या क्षणापर्यंत टिकली तर सामना देखील जिंकून देऊ शकते. हा फुलटॉस. काय मॅच पाहायला मिळते. 13 बॉल मध्ये आता मात्र करायच्यात. 29 सामन्यामध्ये आला एक नवा ट्विस्ट, कारण शुभम पाटील ज्याने केलाय शुभकर खेळ या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी. सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार मारणारा हा चौथा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणतीस रनची गरज अजूनही आहे. हा देखील आणखीन एक. वा भाई वा, काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकार आतापर्यंत लगावलेत बॅट्समन शुभम कोईने, शुभम पाटीलने. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं.
क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे, परंतु सलामीवर फलंदाज शुभम पाटीलने आपल्या कर्तृत्वाचा ब्रँड दाखवत असताना या मॅच मध्ये पूर्णपणे इन ॲक्शन मोडमध्ये येऊन सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट त्याने आणून ठेवला आहे. समीकरण पूर्णपणे बदलून गेले. 12 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 23 रन. स्पेल नंबर 4 आपल्याला पाहायला मिळते. क्रिश आलाय. क्रिसचा पहिला बॉल भिरकावून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा सामना अजून संपला नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही. हा दर्जा दाखवत असताना या बॉलवर षटकार पाहायला मिळालाय. राबाडा गावाची एवन जोडी सध्याच्या घडीला प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये कर्दन काय ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामनाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. आणखीन एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली 6 रनसाठी हा षटकार. हा तिसरा देखील येईल की काय. जेल तर जरूर पकडला परंतु पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल नो +1. टोटल 2 धावा देखील ऍड झाल्यात. फ्रीडची संधी. 35 रनवर खेळतोय बॅट्समन शुभम पाटील. समोरच्या दिशेने काय क्लासिकल नजाकत भरलेला हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. फक्त दिशा दिली. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक स्ट्रेट हिट केला आणि शुभम पाटीलला या फटक्याने केले सुपर हिट. आडव्या बॅटने पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार तर मात्र जरूर केलाय. अवघ्या 4 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. बॅट्समन शुभम पाटील या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय ही उत्सुकता देखील लागली गेली. हा थोडासा धीम्या गतीचा बॉल परंतु 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. शेवटचा अंतिम बॉल. जिंकण्यासाठी 1 रनची गरज परंतु वैयक्तिक अर्धशतकासाठी 3 धावांची गरज. आडव्या बॅटने हा स्ट्रोक देखील खेळलाय आणि हा सामना जिंकलाय. टीम गावदेवी राबाडा या टीमच्या या सलामीवीर जोडीने मात्र खऱ्या अर्थाने हा विक्रम मात्र पूर्ण केलाय. नो डाऊट तब्बल